रोशन वजनकार वेलकम दादा. Give it a 41 and only Roshan Waznkar. Hi, welcome to Pella. Come on. Putting on the count of. Come on. Everyone, seven, especially Mark's back to my favorite. Okay, come on. Roshan. Yes, please, thank you, sir. स्वतःहून वोटिंगच्या याच्यात तर आपण हार नाही झाली आपली. त्यानं स्वतःहून काढला, ते मला माहित नाही कायच्या कारणाने काढला. तर ठीक आहे, पण एवढ्या लाखो लोकांचं जनतेचं प्रेम मिळालंय हेच माझी सगळ्यात मोठी ट्रॉफी आहे. तर ते सगळं तुमचं म्हणजे सगळ्यांचं प्रेम आणि तुम्ही जे 0 पासून आज मिलियन्स पर्यंतचा सफर तुमचा करोडो लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. सो सगळ्यात एक कोणीतरी लागतं पाठी मागे खंबीरपणे उभा राहणारा. तुम्हाला सगळ्यात जास्त साथ कोणाची होती तुमच्या पूर्ण एंटायर जर्नीमध्ये? तर सगळ्यात पहिले तर माझ्या घरी होती म्हणजे आई आणि भाऊ आणि म्हणजे माझी वाईफ म्हणजे सीमा. तर यायनं मला डाएट पासून हर गोष्टी सपोर्ट केला. तर मग मित्र भेटले जसं रमण आहे, अजून माझ्या पुतण्या पजू आहे, म्हणजे एडिटिंग मध्ये यायनं मदत केली. आणि या जर्नी मध्ये बी पुरी टीम होती जे की मला माहित नव्हती. बाहेर आल्यावर माहित पडलं किती मोठी टीम आहे माझी. चला, खूप छान दादा. आणि तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे असं कधी वाटलं तुमची जर्नीची सुरुवात झाली आणि तुमचे व्हिडिओज व्हायरल झाले, तुमचे इंटरव्ह्यूज झाले, BBC पंजाबी त्या न्यूज चॅनल पण तुमचे इंटरव्ह्यू आले, आम्ही स्वतः बघितलेले. सो तुम्हाला म्हणजे असं कधी वाटलं की नाही आता आपली लाईफ चेंज होत आहे, आता आपल्याला सक्सेस मिळत आहे? अशी कुठली पहिली पायरी होती तुम्हाला वाटलं की नाही आपण काहीतरी छान करतोय आणि लोक आपल्याला ओळखताय, आपल्याला प्रेम मिळतं लोकांचं? अशी कुठली आठवण एखादी? सगळ्यात पहिले तर मी एक व्हिडिओ टाकला होता जो मला मी सांगितलं होतं सकाळपासून मी म्हणजे रुटीन कशी आहे सकाळी 4 वाजतापासून तर संध्याकाळपर्यंत म्हणजे डाएट प्लॅन वर्कआउट कसं करतो एवढं सगळं 700-800 बुधाचं काम करत जाऊ असा व्हिडिओ टाकला होता. तो व्हायरल झाला होता. त्याच्यानंतर या विदर्भात महाराष्ट्रात चांगल्या ठिकाणी म्हणजे लोक कनेक्ट झाले आणि फॉलोअर वाढले. आणि एक टाइम असा आला होता की मायेवाले व्हिडिओ जे होते ते चीनमध्ये यूज करून येते लोक, म्हणजे त्याच्या गाण्यावर समजत नव्हतं आपल्याला की त्याच्या भाषेत काही बोलायचे, पण तिकडे लोक मला असे टॅग वॅग करून मला पाठवायचे की आमच्या इकडे हे व्हिडिओ तुमच्याकडे येऊन राहिले आणि व्हायरल होऊन राहिले. त्याचे त्या माणसाचे पण मिलियन मध्ये फॉलोअर वगैरे झाले आपल्या व्हिडिओच्या आहे ना. आणि नंतर आज तक झाले, BBC न्यूज झाले आले. आणि मग तेव्हा समजलं मला की नाही आपण ह्या वर्षी तर 2026 आपल्यासाठी आहे आणि ह्या नवीन 2026 मध्ये काहीतरी तर होणार, पण मोठं काही होणार आहे. त्यामध्ये खूप छान दादा, खूप छान वाटलं ऐकून. आणि दादा जेव्हा पण म्हणजे तुम्हाला असं कधी थोडा अपयशाचा सामना करायला लागला किंवा जो कठीण फेज होता लाईफचा, तेव्हा तुम्ही स्वतःला काय बोलून मोटिवेट करायचे? कारण इथे बरेच आर्टिस्ट आज आपल्या समोर आहे, बरेच ऍक्टर्स आहे, डान्सर्स आहे, सिंगर्स आहे. सो ह्या तुम्ही काय म्हणा प्रत्येक कलाकाराच्या मागे एक कधी ना कधी अपयश किंवा कठीण म्हणजे कुणाचं फायनान्शियल म्हणा कोणाला काही, तर असं जेव्हा काही माणूस खचून जातो तर तेव्हा तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय यायचं? तेव्हा काय झालं, मी आता हमाली काम करतो मी, तर दिवसभरात माणूस नाही थकते 400, 500, 700, 800 पोते उचलून. तर संध्याकाळी असं वाटते यार जाऊ दे आज वर्कआउट नाही करा. पण विचार एक मनात मी स्वतःलाच भांडो का मी म्हणजे स्वतःलाच म्हणू अरे एवढे ना हार थोडी झाली आहे, थोडी अजून आपल्याला चमकायचं आहे तर आज मेहनत करशील तर उद्या चमकशील. तर मी एकूण एक दिवस नाही काय मेहनत करायचा. सकाळी किती बी काम झालं डोक्यात कधीच नाही राहायचं की एवढं काम केलं मी थकलो आता नाही. संध्याकाळी जायचं तुला जिम मध्ये बी जायचं, तुला ट्रॉफीसाठी ते मेहनत करायच लागत. म्हणून म्हणतो कधी बी नाही का एका गोष्टीसाठी नाही काय माइंड मध्ये ठेवा का आपल्याला जे करायचं आहे ना त्या गोष्टीसाठी तुम्ही 100 ते 200% आपण होते ते. मी तर माझ्या लाईफचे मी 16 वर्ष दिले. तुम्हाला काही सांगता नाही का 2 महिन्यात येऊ शकता, 1 वर्षात येऊ शकता, कधी बी लाईफ आपली चेंज होऊ शकते. तशी मायवाली झालेली आहे, तुमची पण होऊ शकते. बरोबर, एकदम बरोबर. म्हणजे हाच एक असं जर करत राहणार तर नक्कीच यश एक दिवस आपल्याला येईल, जसं तुम्हाला आज मिळालं. क्या बात आहे. आणि दादा जसं आता तुम्ही म्हणजे जसं बोलले की इतके भारी भारी तुम्ही पोते बोरी उचलायचे सिमेंटचे, तुम्हाला ते जास्त कठीण वाटतं की असं वाटतं की लेगडे जास्त कठीण आहे की डंबेल्स जिम मध्ये डंबेल्स उचलणं जास्त कठीण आहे? माझ्यासाठी तर दोन्ही बी कठीण नव्हते, कारण की माझ्या माइंड मसल दोन्ही बी कनेक्ट होता. काय पोते बी कधीच असं विचार नाही केला 700 पोते थकला नाही. जिम मध्ये जायचं तर असं वाटतं की नाही आता इथं थोडंसं बी थकला तर जिम मध्ये फ्रेश होते. आणि खरं जिम मध्ये गेल्यावर मी पुरा फ्रेश होतो, नॉर्मल होत जाऊ. माझ्यासाठी दोन्ही बी सेम आहे, लागत नव्हतं मी. म्हणजे यानेच तुम्हाला म्हणजे प्रेरणास्त्रोत एनर्जी मिळेल जसं म्हणू शकतो आपण. क्या बात आहे. आणि रोशन दादा म्हणजे आता तुम्ही सगळ्यात पहिले आणि मेन सांग काय हे जे माझी ताकद होती ना जशी पोत्याची होती जिम मधली होती हे पिंपळच्या घरात पण दिसली होती. नक्कीच
नक्कीच आम्ही तर बघितले रील्स तुमच्या खूप व्हायरल गेलेल्या, सगळ्यांनी बघितलं तुमची पॉवर पूर्ण इस्तेमाल एपिसोड मध्ये आम्ही बघितला प्रॉपर सगळ्यांनी. खूप छान. आणि दादा जसं आता तुमची जर्नी मी स्वतःही तुम्हाला बघून ओळखून सांगेन, तर मी बघितलं दादा की तुम्ही सगळ्यात पहिले तुमच्या एरियामध्ये फेमस झाले, तर तुम्ही सोशल मीडियावरती गाजले आणि आज तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर कानाकोपऱ्यातून लोक तुम्हाला फॉलो करताय आणि ओळखताय. पण कधी असं झालंय का की तुमची मम्मी तुमच्या आजीची ओरडते की अरे बाबू खूप शहाणा झाला का, असं होतं का घरी आता पण कधी? नाही पण आई पहिल्यापासून आई डाटाची जिथं चुकलं तिथं बोलायचे आहे, नाही रे रोशन असं नाही करायचं, म्हणजे पहिल्यापासून आईनं समजून सांगितलं मला. पण आई जेव्हा मार्केटमध्ये जाते ना तर लोक म्हणते ते पा रोशन भजनकरची आई चालली, तर स्वतः सपोर्ट करते, एवढं गर्व वाटते. आज त्या दिवशी मी बिग बॉस मराठीमधून आलो आणि बटेरामध्ये रॅली निघाली होती, आई अशी बाजूली होती गाडीमध्ये उभी, तो रडली, पाय म्हणे तू या रोशन मध्ये नाव कमावलं रे म्हणे. मम्मीला लय गर्व वाटे दिली का नाही रोशन म्हणे असं वाटे नव्हतं म्हणे का आम्ही एवढं स्वतः अंमली करता एवढ्यापर्यंत जाशी म्हणे, पण तुला खरंच म्हणे आज म्हणे आमच्यासाठी खरंच म्हणे सगळ्यात मोठी संपत्ती कमवली म्हणजे हे प्रेम म्हणे. खरंच खूप अभिनंदन त्यासाठी. म्हणजे आईंना खरंच वाटत असेल, त्या दिवशी आम्ही बघितलं आनंद अश्रू आईंच्या डोळ्यामध्ये होते, त्यांना नक्कीच वाटत असेल की मुलगा आता सेलिब्रिटी तर नाही पण एक रिअल लाईफ सेलिब्रिटी म्हणून सगळ्या लोकांच्या मागे उभा आहे. कारण जसं मी एक वाक्य अगोदर म्हटलं, पुन्हा म्हणणाऱ्या वाक्यावरती की आपले अमरावतीमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्र भारताचे बरेच इन्फ्लुएन्सर आहे, मी पण एक त्यातलाच आहे, कारण म्हणून दादा ओळखीचे इन्फ्लुएन्सर बरेच आहे, पण दादा रिअल लाईफ हिरो रिअल लाईफ इन्फ्लुएन्सर आहे. कारण की इन्फ्लुएन्सरचा अर्थ काय आहे मित्रांनो, जो आपला इन्फ्लुएन्स करेल कुठली गोष्ट करताना, ते बोलणं असो, चालणं असो, वागणं असो. दादांमुळे मी मजाक नाही करत, 10-20 हजार दादा रील्स तुमचं अकाउंट तुमच्या हातामध्ये नव्हतं, बट रमण जो ऑपरेट करायचा कंटिन्यू राहायचं की आम्ही जिम लावली का बरं, तर रोशन दादांमुळे. आम्ही जिम लावली का, रोशन दादांमुळे. याला म्हणतात मित्रांनो खरा इन्फ्लुएन्सर. धन्यवाद. येस. आणि दादा म्हणजे तुम्हाला आता तुमचे बरेच फॅन्स आहे, आम्ही बघितलंय रॅली असो कुठे, आज आता तुम्ही सिपनामध्ये आले, 15 मिनिटं तुम्हाला म्हणूनच स्टेजवर यायला वेळ लागला की सगळे म्हणजे लोकांचं प्रेम तुमच्यावरती, सगळे फोटो वगैरे तुमच्यात काढायला येतात. तुम्हाला जेव्हा तुमचे फॅन्स भेटतात सगळ्यात जास्त काय विचारतात दादा? सेल्फी विचारतात, जिमच्या टिप्स विचारतात, की कोणतं प्रोटीन पावडर वापरतात हे विचारतात, सगळ्यात जास्त काय विचारतात? तर मला सगळ्यात पहिले ते एक सेल्फी काढू द्या म्हणते, आणि सेल्फी काढल्याच्या नंतर दादा म्हणजे आता जिमसाठी काहीतरी टीप द्या म्हणते. मी त्याला टीप देतो आणि म्हणजे सप्लिमेंट सांगायचं तर सगळ्यात जास्त पहिले म्हणतो आपलं जे घरी भेटते प्रोटीन वगैरे त्याचं स्टार्ट करा. एका कसा मी माय लाईफचे मी 15-16 वर्ष दिले जिमसाठी. जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा माझे प्रोटीन पावडरले पैसे नव्हते, पण मी घरचे जे होते सोयाबीन चिवडी अंडे वगैरे जे बी आपले कडधान्य आहे ते घरचे खाऊन त्याच्यावर बॉडी बनवली होती. पण सुरुवात अशीच करायची, एकदम नाही जातं का प्रोटीनच खाल्लं पाहिजे, जिम बॅगच पाहिजे आपले रुमाल, असं काही नसते राहत. माझ्या टाइमला तर काहीच नव्हतं भेटलं, पण तरी मी बॉडी बनवली होती आणि मोठ्या टेजवर मेडल बी आणले होते. आणि एक टाइमला असा बी आला होता का माझ्यासाठी माझ्याजवळ पैसे पण नव्हते, काम करायचा आणि कामामुळे पैसे चालत होतो, तर मला कॉम्पिटिशन खेळायची होती. सेकंड कॉम्पिटिशन, पहिल्या कॉम्पिटिशन मी करतो, पण पैसे होते तर मी अंडे चिकन आणाले, तर मी सलाद खाल्ला तर 2 टाइम, गाजर पत्ता गोबी बीट आणि टमाटे हे खातो, 2 टाइम सकाळ संध्याकाळी खातो. आणि त्याच्यावर मी 1 महिना कंटिन्यू तयारी केली. आणि आपलं कोंडुशर आहे तिच्या रोज 1 घंटा पायऱ्या मारायचो मी, आणि त्या पायऱ्या मारल्याच्या नंतर मी जेव्हा स्टेजवर गेलो होतो तर माझ्या वेट मध्ये मी पहिला आलो होतो, तेव्हा समजली ती माझी खरी किंमत का नाही, मी याच्यामध्ये क्षेत्रात शकतो. खूप छान दादा. आणि दादाने जे सांगितलं म्हणजे जेवढा कमीत कमी मध्ये सुद्धा तुम्ही जर सगळं बॉडी नक्कीच बनेल, सक्सेस नक्कीच मिळेल इन शॉर्ट असं म्हणू शकतो आपण, बरोबर दादा? शॉर्टकट नाही, स्मार्ट वर्क आणि हार्डवर्क सगळं काही. शॉर्टकट कधीच टिकत नाही, पण अगर तुम्ही त्याला टाइम देसा ना ते आखरीपर्यंत टिकणार. एक्झॅक्टली, त्यानं बरोबर. आणि लाईक दादा आता आपल्यामध्ये लाईक असे बरेच कलाकार लोक बसले आहेत, सिपना परिवारामध्ये बरेच स्टुडंट्स बसलेले आहेत, फॅकल्टीज पण आहे. सो एक यांच्यासाठी प्रश्न विचारायचा मला सिम्पल की गाईज रेज युअर हँड इफ यू हॅव जॉईन द जिम इन जानेवारी. कोण कोण होतं ज्यांनी जानेवारीमध्ये जिम जॉईन केली ते ऑनेस्टली सांगायचं यार. अच्छा, हा 1-2 जण. आणखी बिंदा सगळ्यात लागायचं नाही. अच्छा बरं, हा ठीक आहे, हे तर फार कमी असणार. आता त्यांनी हात वरती करायचं, असं कोणा जानेवारीमध्ये जिम तर लावली, फेब्रुवारीमध्ये सोडून पण दिली, असे आहे कोणी? हा असे बरेच आहे ना, असे की मी पण एक करताच आहे. कारण तर दादा असे जे लोक आहे म्हणजे जिम लावतात आणि लगेच बस यार खूप झालं माझ्यासारखे, त्यांच्यासाठी तुम्ही काय म्हणाल, काय टिप्स अशा लोकांसाठी स्पेशली? का होते माहिती का, 1 जानेवारी तर सगळेजण म्हणते नाही आता 10 म्हणजे आपल्याला जिम लावायची, सगळे शोकोपाणी सगळं कार्यक्रम. तर 100 लोक येते, 100 मधले फक्त 2च टिकते. कारण की बाकीचे लोक म्हणते अरे यार म्हणजे जाऊदे म्हणजे कुठं जातं म्हणजे आपल्याला म्हणजे पार्टी करायची, इथं जात आहे माझा आहे तिकडे ना. पण नाही, म्हणजे 2 राहते ना तर ते जे टिकते ना, पण ते जेव्हा बॉडी बनवते आणि जे 4-5 महिन्यामध्ये ते लोक जे 28 लोक पाहिजे ना, तर ते म्हणत अरे यार मी राहिलो असतो तर माझी पण बॉडी बनली असती. तर इथं हार होते, तर खरंच जानेवारीत लावली तर कंटिन्यू ठेवायची.
आणि मेन म्हणजे शरीर राहिलं तर आपल्या लय काही म्हणजे असं आहे की स्ट्रॉंग राहते, बिमारीपासून लढतो आपण, लय काही गोष्टीपासून, सुखापासून दूर राहतो, मित्र चांगले भेटते, संघ चांगली भेटते, सगळ्या गोष्टी भेटते. तर जिम तर जरुरी आहे, फिटनेस. एक्झॅक्टली सर्कल मॅटर करतो. जो सर्कल तसा आपण बनत जातो. तुम्ही एकदम बरोबर बोलले. आणि त्याला आजकाल म्हणजे स्टुडंट्स ना सकाळी उठल्या म्हणजे उठल्याबरोबर सगळ्यात पहिले मला तरी माहिती आहे मॅक्सिमम लोक, कारण मी पण एक त्यातलाच होतो असं म्हणतो, आधी मी पण हेच करायचो, उठल्याबरोबर सगळ्यात पहिले मोबाईल घ्यायचा आणि इंस्टाग्राम वरती कोणत्या नोटिफिकेशन या चेक करायच्या, बरोबर ना? असा रुटीन असतो आमचा बेसिकली बऱ्याच जणांचा, आणि काही लोकांचा नसतो सुद्धा. तर तुमचा असं काय रुटीन आहे? सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले तुम्ही काय करता? की तुम्ही पण मोबाईल हातामध्ये घेता की आणखी काय? नाही, माझ्या रुटीन असं आहे की मी जसं काम करतो सकाळी, आता तर नाही पण मागची जर्नी होती अशी, तर सकाळी मला सगळ्यात पहिले फोन येते 3:30 वाजता, उठ रॅक लागलेला आहे. तर सगळ्यात पहिले रॅक लागला तर तयारी करायचं, मी आंघोळ करायचा, त्याच्यानंतर आपली पहिली मील घेतो. म्हणजे आम्हाला काम राहतो काही राव, माझे म्हणजे मील प्रॉपर राहिला, मला बॉडी बिल्डिंग साठी नाव कमायचं आहे. आणि एक वर्षभर मला मेहनत करायची आहे, तर मी पहिली मील अंडे चिकन म्हणजे हे मील अशी पुरी सकाळपासून तर दुपारपर्यंत घरी येईपर्यंत मील राहील. आणि घरी आल्याच्या नंतर मी जसं ब्लॉग बनायचं, इंस्टाग्रामवर युट्यूबवर सगळे इकडे ब्लॉग राहील आहे, तर ते एडिट केल्याच्या नंतर 12-1 वाजायचे मला, रात्री झोपायचं अजून, सकाळी अजून फोन आला का त्याच टेबल अजून, म्हणजे रात्रीची मी 2-3 घंटे झोपायचं, पण डेली रुटीन माझं हेच होतं असं. खूप छान दादा. आणि एक म्हणजे असं की आता दादांना तुम्ही इंस्टाग्रामचा विचारायला गेलो, दादांनी ते म्हणजे रिव्हील केलं, दादांचं कारण ते सिक्रेट आहे, दादांना पहिलं म्हणजे प्रिफरन्स दादांचा बॉडी आहे, बॉडी आणि तुमचं प्रेम. त्यामुळे आता बिग बॉस सगळ्या प्लॅटफॉर्मवर गेला, नक्कीच बऱ्याच शोज मध्ये आता झळकणार आहे. आता सगळ्यांचा सपोर्ट आहे, सगळ्यांचं प्रेम आहे, सगळ्यांना नक्कीच म्हणजे शंका नाही या गोष्टीची, असं मी नक्कीच म्हणू शकतो. तर दादा तरी स्टील मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही पण सांगू शकता, काय वाटतं तुम्हाला मंडळी की दादा दिवसातनं किती वेळा इंस्टाग्राम चेक करत असेल? कारण की दादांचे मिलियन फॉलोअर्स आपल्याला माहिती आहे, 1 मिलियन फॉलोअर्स दादांचे आहे, आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती तुम्हाला काय वाटतं दादा किती वेळा चेक करत असेल आपलं इंस्टाग्राम? काय वाटतं किती वेळा? जास्त मला नंबर हवा होता. दादांकडनंच ऐकूया आपण. काय वाटतं दादा किती वेळा तुम्ही इंस्टाग्राम चेक करता दिवसातनं तुमचं? दिवसातून मी जशी मागची जर्नी पाहिली तर मी एक वेळा सकाळी व्हिडिओ टाकला का मी तो डबल पाऊस नाही आणि ना कमेंट बी नाही पाहतो आणि टाइमच नाही भेटेल, तर डायरेक्ट मी जेव्हा घरी याचं ब्लॉग बनवला तर एक म्हणला म्हणजे दिवसाची मी इंस्टाग्राम फक्त 4-5 वेळा चेक करायचो, त्याच्या बाद नाही करायचं, कारण की रुटीनच तसं होतं माझ्या. पण असा खाली पिली बसला तर चेक करते माणूस, जेव्हा सुट्टी वगैरे राहिली, समजा मी आता बिग बॉस जर्नी खतम झाली तर सगळ्यात पहिले मोबाईल घेतला, घरी फोन लावला होता, नंतर मी इंस्टाग्राम चेक केलं का किती फॉलो राहिले आणि एवढे लोकांचं प्रेम मिळालं ते पाहिलं नाही. सर रात्री 3 वाजेपर्यंत चेक केलं होतं मी इंस्टाग्राम मध्ये काय चाललं होतं आपलं. तर खाली पिले टाइम मध्ये पाहिजे माणूस मोबाईल. पण त्या बिग बॉसच्या घरात नाही काय कोणालाच आठवण नव्हती येत का मोबाईल जरुरी आहे आपल्याला, कारण की सगळे जण म्हणजे पहिल्या हप्त्यात म्हणजे मोबाईल पण दुसऱ्या हप्त्यात म्हणजे नाही पाहिजे मोबाईल काही नाही, हेच बरं आहे. बरोबर, नक्कीच. म्हणून मी म्हणणार की म्हणजे तुमचं जे शेड्यूल होतं तिकडे आणखी थोडं डेंजर झालं होतं बिग बॉस मध्ये, असं वाटलं तुम्हाला? मला तर आठवणच नाही, बिलकुल नाही. पहिल्या हप्त्यापासून असं वाटलं नाही नसला तरीच मोबाईल चालते, इथे एवढे मोठे लोक आपल्याला हेच पाहिजे. आणि तिथे थोडा ड्रामा व्हायचा, तिथं ड्रामा जसे सागरदा होते, सचिन दादा होते, राखी सावंत होती, लय सारे लोक होते तिथे, का ड्रामा झाले, खतरनाक होता तिथं सीन. तर असं वाटेल तिथं का सकाळ कधी झाली संध्याकाळ झाली, कारण की त्या घरात एवढं खतरनाक वाटे आम्हाला कधी भांडणं नव्हे, कधी सकाळी उठल्यापासून तर पहिले मुद्दा पाहिजे लोक, मुद्दा काय भेटते. आता तुम्हाला असा समजा कप राहिला तर झाला मुद्दा तयार, त्याचं भांडण करायचं आहे. आणि दादा एक विशेष जिम म्हटलं की सगळ्यात मोठं मीथ आहे आपल्याला, तर नक्कीच मीथ म्हणू शकतो किंवा खरं पण म्हणू शकतो याला मी, की बरेच जण जिम का जातात. एक कारण असं की यार क्रश को इम्प्रेस करना है भाई, जिम तो लगाना पडेगा है ना. मैं आपके लक्ष से वाकिफ हूं, तुमच्यातला आधीच सांगितलेलं आणि फक्त मी सिनियर मी पास आउट झालेलो. यार तुम्ही आवडतं आपल्याला बॉडी दिसलं तर कसं हे आपल्याला पटेल. तुम्ही आता जिम पहिल्यांदा कधी लावली होती? कधी फर्स्ट टाइम जिमला गेले तुम्ही? नाही, मी जिम अशी लावली होती. माझा भाऊ होता ना, जो मोठ्या भावाचा पोरगा गोपाल नावाचा, त्याची बॉडी होती, तो जिम मध्ये जायचा. आणि मी लहान होते त्या टाइमला मी रोज सकाळी जो खायचा ना ते जाऊन बसायचं, काय दादा काय खाऊन राहिला, नाही ना बॉडी मध्ये एक झाकण घेतला का मस्त वाटते ते, म्हणजे ते त्या टाइमचं ते डायजेशन मला काहीतरी औषध घेतलंय तो, तर ते खायचं मी गेले म्हणून मी बी मोठा झाला तर बॉडी बनवून म्हटलं दादा मला बी जिम मध्ये जायचं आहे. तर सुरुवात मी अशी केली होती, नाही ते माझ्या इन्स्पायर तर माझ्या भाऊच होता स्वतः, नाही कोणाला पाहून होतं. किती वर्षांपूर्वी तरी मी समजा त्या टाइमले होतो 16 का 17 वर्षाचाच होतो, आणि जिम मध्ये मी गेलो तर हाकलून दिलं होतं एवढं मला, कारण नाही तू 18 वर्षाचा नाही आहे, पण मी खोटं बोलून दिलं, 18 वर्ष सांगितलं होतं, नाही मी 18 वर्षाचा आहे म्हणून.
अच्छा अच्छा. तर म्हणजे तुमचं आता जसं मी म्हटलं यांचं तर असतं की क्रश को इम्प्रेस करणं, तुमचं कसं आता डोक्यात कधी आलं होतं जेव्हा तुम्ही 18 वर्षाचे होते, नाही यार ही पटली पाहिजे आपल्याला म्हणून थोडं जिम वगैरे करायचं असं नाही काही नाही. आलं? हे तर डोक्यातच नव्हतं पहिले, कारण की आपल्याला होतं मोटिवेशन माझ्या भाऊ. आणि मला मेन म्हणजे काय होतं का मी जेव्हा लहान होतो ना त्यावेळेस शाळेची जर्नी राहते, सगळ्याला माहिती आहे की शाळेची जर्नी बारीक म्हटलं का मारते गिरते कोणी, डेअरिंग टाकते. तर माझ्या बाबतीत तेच झालं होतं. माझ्या शाळेतले बरोबर आम्हाला डेअरिंग टाके आणि थोडंसं माझ्या सगळं मारापिटी बी झाली होती. नंतर मी म्हटलं नाही यार आपल्या तर आपली हे संधी भेटली बॉडी बिडी बनवायची तर बॉडीच बनवू. पण ते नंतर जे लोक भेटले तर मला जे डेअरिंग टाके आणि मारलं होतं ते लोक आले, अरे यार ह्या तो ऋषी याची तर बॉडी आहे आता. ते असे कंटिन्यू हे असे कन्ना मारे. मग नंतर बोले की नाही अरे यार भाऊ म्हणे. मग नंतर मला ते खरी तिथं जी वाटली नाही आपण हे असं केलं होतं, असं बोरीवरीसाठी नव्हतं काही. म्हणूनच तुम्ही आता म्हणजे बाकीचं नाहीच म्हणणार बघा, पोलीसाठी नाही करायचं नाही, नाही तर तिथंच राहू आपण. तर चांगलं करा, गोल मोठा ठेवा म्हणजे आणखी छान होईल. त्यासाठीचा प्रश्न होता माझा. आणि सगळ्या आर्टिस्टला दादांकडनं शुभेच्छा. आता एक मेन म्हणजे जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की जून हा जो इव्हेंट आहे याच्यामध्ये वेगवेगळे आर्ट फॉर्म्स वाले लोक येतात आणि कोणी पण येऊ शकतं, परफॉर्म करू शकतं. तुम्हाला या सगळ्या कलाकारांना, तुम्ही पण स्वतः इतके मोठे कलाकार आहे की ज्यांनी फायनान्शियली का होईना सगळ्या गोष्टींमध्ये काही नसलेला माणूस कोणत्याच गोष्टीमध्ये फॅमिली सपोर्ट कुठलीच गोष्ट नव्हती तरी शून्याच्या बळाबराच इतकं वरती गेलंय. तर असेच बरेच कलाकार आपल्यामध्ये पण इथे असणार असं मला वाटतं कोणी ना कोणी. तर यांच्यासाठी कलाकारांसाठी काय संदेश द्याल तुम्ही जाता सगळ्यांसाठी? मी एकच म्हणेन आपण काम बी करत असेल तर चालेल, कारण काम कोणचं कमी नसते राहत. मी माझ्या क्षेत्रामध्ये मला तर पैसे पण नव्हते, पण मी एक माइंड मध्ये ठेवलं होतं का नाही समोर जाऊन पण मला नाव कमाचं आहे, कारण शिकलो तर नव्हतं. तर तुम्हाला ते सांगणं आहे काय जे आपलं स्वप्न असं पुरं करायचं त्याच्यात मागा लागा, परिस्थिती कशी बी हो पण ठाम मध्ये उभं राहायचं आणि एक दिवस तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये खरंच सक्सेस होसाल. म्हणजे जोरदार टाळा झाला पाहिजे. हाच एक मूळ मंत्र म्हणू शकतो आपण रोशन दादांच्या जर्नी मधनं जो आपण घ्यायला हवा. आणि जाता जाता रोशनसाठी मी एवढंच म्हणणार यार, कारण की त्यांनी म्हणजे नक्कीच इतिहास रचला आहे असं म्हणू शकतो आपण. रोशनसाठी मी एवढंच म्हणणार की जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं. अरे भाई जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, मगर जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं, इतिहास बदलते हैं, इतिहास बदलते हैं. असा आपला इतका जबरदस्त माणूस. आणि मेन म्हणजे दादांचं मी जेव्हा पर्सन दादांना ओळखतो सगळ्या जणांना माहिती आहे दादांना सगळ्यात मोठा स्वभाव, जरी तो किती मोठा स्टार आज आहे उद्या आणखी मोठा स्टार म्हणणार आहे आपल्या सगळ्यांचा आवडता रोशन दादा, पण त्याचा जो मूळ स्वभाव आहे मंडळी, आपण बरेच लोक बघतो जो मूळ स्वभाव विसरतात. कॉलेजमध्ये का होईना, पार्टीमध्ये कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी काय होतं, पण दादांचा स्वभाव, दादा जर तुम्ही एक फॉलोवरच्या अकाउंट तेव्हा बघाल आणि आता बघा दादांचं बोलणं वागणं राहणीमान सगळं आताही तेच आणि तेच त्यांना सगळ्यात वर घेऊन जाणार. एक वेळा पुन्हा जोरदार दादासाठी टाळा झाला पाहिजे. खूप छान. आणि सर्वांना अभिमान आहे तुम्ही जे मराठी बोली पण बिग बॉस मराठीमध्ये कायम ठेवली. पूर्ण विदर्भकर त्याच्यावर पूर्ण फिदामध्ये तुमच्या भाषेवर असं नक्कीच म्हणणार मी. फार छान वाटतं दादा तुम्ही काय झालं होतं माहितीये काय, स्वतः आता तिच्या लोकांनी काय केलं वराडी भाषा समजत नाही मले तुले आपण जे बोलतो. तर एक वेळा काय झालं, आम्ही असं किचन रूम मध्ये बसलो होतो आणि सगळेजण शांत होते, तर आपापले बोलून राहिले गप्पासाठी. मी सचिन दादा साकारता आमचे चालू होते काहीतरी, तर तेवढ्याच्यात बिग बॉस ओरडले, सगळ्यावर ओरडले. मग मावावर आले, मला काय म्हणते रोशन, म्हटलं मला काय म्हणते आता, मला वराठी जमते का म्हणते, म्हटलं हो बिग बॉस जमते 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 म्हटलं. नक्कीच आम्ही बघितलं म्हणजे बिग बॉसलाही वराठी थोडी कळायला लागली आपल्या मुलाचं म्हणू शकतो आपण. खूप छान दादा तुम्ही एवढ्यातला वेळ काढून आला. एक वेळा दादांसाठी पुन्हा जोरदार टाळा झाला पाहिजे. रोशन फसनकर. धन्यवाद धन्यवाद सगळ्याचं एवढं चांगलं प्रेम मिळालं मला, इथं पण मिळालं आणि बाहेर जेव्हा बिग बॉस घरात होतो तिथं पण मिळालं. लाईनापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्याचं पाहिलं मी, वोटिंग मध्ये असो का कायच्या मध्ये असो, तुम्ही सगळ्यात जास्ती सपोर्ट केला मला. आणि मेन म्हणजे मी बाहेर असो तर तिथं जेन्युइन राहिलो, खोटं नाट्याने कोणा लेडीजले शब्दाने बोललो ना काहीच नाही. आणि त्या लोकांना बी तेच आवडलं होतं जे घरातले लोक होते सदस्य. आणि बाहेर आल्यावर तर तुमचं प्रेम कोणतं खतरनाक वाटलं मला. खरंच सगळ्यांनी एवढं सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. आणि असा सपोर्ट होऊ द्या, कारण की जर्नी इथं खतम झाली, अजून इच्छा पडेल जर्नी जाणार आहे. आणि मी ऐकलं होतं न्यूज मध्ये का ते म्हणे स्वतः तुला आता फिल्मसाठी नाटकसाठी सगळे इकडे रियालिटी शो करणार का नाही करणार, म्हटलं सगळेच करणार. मी लाईफ मध्ये जे बी येईल ते बिलकुल करणार, म्हटलं 100% देणार मी.
खूप छान दादा, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा पूर्ण सिग्मा कॉलेजकडनं. आणि दादा ऍक्च्युली सांगताना आनंद होतो की दादाची टीम सुद्धा आपल्यासोबत आहे. आपल्यासोबत आहे अजिंक्य अब्राहम दादा, हे इज द कोऑर्डिनेटर ऑफ रोशन भैया अँड ऑल्सो द फॅशन डिझायनर. आता एक मिनिट थांबा. अजिंक्यच्या बारे सांगतो. मला माहित नव्हतं हे घरात कोण कपडे पाठवले म्हणजे, कारण की मी जेव्हा घरात गेलो होतो तो एकदम मी 4 दिवस पहिले कॉम्पिटिशन घडलं होतं अमरावतीतली, आणि नंतर मला फोन आला की बिग बॉस मध्ये तुम्हाला पटकन निघायला लागते. नंतर दुसऱ्या दिवशी निघालो मी बिग बॉस साठी मुंबईले, आणि घरात असे कपडे जेव्हा विकेंडचे कपडे आहे ना, तर सगळेजण विचार करे तर भाई हे कपडे कोण पाठवणार. म्हटलं मला माहिती, म्हटलं काय, म्हटलं कॅमेराजवळ सांगा, विचारा माझ्या स्टाईलच कोण आहे, कोणत्याचे कपडे. पण विकेंडचे असो कशी असो, पण जबरदस्त कपडे पाठवले ते, आणि ते होते बाहेर आल्यावर माहित पडलं तर ते अजिंक्य दादा. तर आपल्या समोरच आहे ते अजिंक्य दादा. आता हे सगळीकडे जोरदार टाळ्या झाला पाहिजे. Yes. आणि सोबतच मंडळी आपल्यासोबत आहे एक नावाजलेलं नाव, एक खूप नावाजलेलं नाव ज्यांना आपण सगळं ओळखतो, म्हणजे त्यांचा एक जिवलग मित्र, गिव्ह इट अप फॉर रमन सिंग. आणि या रमणची बी गोष्ट एक अशी झाली का, मी त्याला सांगितलं होतं का हे सगळं आता मी अंधाराचं चाललो, पण बाहेरचं तुला सांभाळायला लागेल सगळं. तर येणं PR पासून सगळं जिकडे सोशल मीडियावर असो, अकाउंट काही असो, सगळी मेहनत येणं रात्रंदिवस हे केली, आणि येणं पुऱ्या पेजवर असो, कुठे असो, महाराष्ट्रात पुऱ्या अख्ख्या जागी चमकवलं म्हणजे येणं. मंडळी जे पण आपण अकाउंट मध्ये त्यांचं पूर्ण अप टू डेट हे आजही आणि आधी पण आणि पुढे पण ठेवणार आहे आपले रमन दादा. रमन दादासाठी जोरदार टाळा झाला पाहिजे. आणि पूर्ण जर्नी, रोशनदाची पूर्ण जर्नी आपण ज्यांच्या डोळ्यामधनं, ज्यांचा कॅमेरा, त्यांचा मोबाईल मधनं बघितला ते म्हणजे रमन सिंग. आणि आता सुद्धा ते दादांचं शूटिंगवरच करतोय, म्हणजे असा जिवलग मित्र प्रत्येकाला भेटो, हेच सगळ्यांसाठी मी हे म्हणणार. गुड लक. चला, खूप छान वाटलं तुम्ही आले, अँड थँक्यू टीम फॉर कमिंग. आणि सोबतच आपल्यासोबत आहे मोहित देशमुख, याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळा झाला पाहिजे. मोहित देशमुख अमरावती विथ मी नावाचे असं पेज आहे, छान उपक्रम त्याच्यावर करत असतो तो. स्विस हँड ओव्हर टू यू गाईज. थँक्यू. काय करते बे? प्लीज वेलकम मोहित. अशी अमरावती विथ मी नावाचा पेज ऍडमिन आहे. पेजेस बरेच आहे, पण तो चांगले उपक्रम त्याच्यावरती करतो ना, आपल्यासोबत आज तो आलेला इथे जोडलेला. सो येस, एक बार इनके लिए भी जोरदार ताली है सबके लिए. आणि मंडळी लास्ट लावतो, जाता जाता एवढंच सांगणार, आता फर्स्ट इयर सेकंड इयर वाले कोणी आहे ते हातावरती करायचं एकदा यार. अरे भाई साहब यार, फेवरेट लोक आहे आप यार. पप्पी तुम्हाला एकदम माझ्याकडनं. ऍक्च्युली कसं आज रोशन असल्यामुळे थोडा माझा फ्लो, आता रोशन ओळखतो मला तसा, रोशन आणि आमची भेट नेहमी होत राहते. पण मी मुळात तुमचाच, मी 23 पास आउट आहे सिपना मधनं. फ्रेशर्स पार्टी मध्ये तुझी भेट होत असते, कारण की मलाच तुमची इतकं प्रेम तुम्ही बोलवता, आणि जाता जाता एवढं मला छान वाटतं सगळ्यांना भेटून. त्याच्याच भेटत राहू का, हेल्प असली, सगळे सिंगर्स आहे आम्ही आहोतच, आणि कार्निवल क्लबला आणि सिग्मा वाला हा सपोर्ट असू द्या. थँक्यू सो मच. धन्यवाद आदित्य. धन्यवाद सुजन. सागर दादा स्वतः त्याच्यातच होते ना, सागर करांडेच होते ना, खरंच गणेश सरपंचाचा रोल राहायचा. आणि तुम्ही आपली भाषा मराठी तिकडे नेली, तुम्ही मराठी भाषा तिथेच येत, तुमची दोघांची भेटून नंबर घेतला. ब्लॉग अरे नाही, ठीक आहे सर. चला येतो. हो हो या येतो सर. बिलकुल येतो मॅडम.